नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 48 साइजचा कटोरी ब्लाउजचा पेपर कटिंग बघणार आहोत। जसं आपण 40 साइजपासून पुढे 2 कटोऱ्या टिक करून घेतो आणि कट करून घेतो, तसंच आज आपण 48 साइजसाठी पण 2 कटोऱ्या कट करणार आहोत। 48 साइजसाठी शोल्डर, मुंडा, गळारुंदी, उंची किती घ्यायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत। तर मी इथे पेपर घेतलेला आहे। सर्वात आधी आपण उंची टाकून घेऊयात। मी तयार ब्लाउजची उंची 15 इंच घेणार आहे। तर 16 इंचवरती आपल्याला टिक करायचं आहे। प्रत्येकाची उंची 15 इंच असेल असं नाही, काहींची 14.5 असू शकते, काहींची 14 असू शकते। म्हणून आपल्याला ब्लाउजवरून माप घ्यायची आहेत आणि तशा पद्धतीने उंची टाकायची आहे। उंचीमध्ये नेहमी आपण 1 इंचाने वाढवून घेत असतो। इथे मी 16 इंचवरती टिक करून घेतलेला आहे। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात। 6.5 इंच मी इथे शोल्डर घेणार आहे। इथे लाईन मारून घेऊया। 48 साइजसाठी मी शोल्डर घेतलेला आहे 6.5 इंच, मुंडा 7 इंच। तुम्ही ब्लाउज वरून शोल्डरचं माप मोजून घ्यायचं आहे। इथे आपण सरळ लाईन मारून घेऊया। शोल्डर, मुंडा आपला टिक झालेला आहे। आता आपण छातीचा चौथा भाग घेणार आहोत। 48 साइजचं हे ब्लाउज आहे। 48चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे। 48चा चौथा भाग आहे 12 इंच। इथे आपण 12 इंचवरती टिक करायचं आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन। इथेही आपण लाईन मारून घेऊयात। 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी हे ॲड करून घ्यायला लागतं। 5 इंच या साईडला टिक करून आपल्याला अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे। इथे आपण 1/2 ते अर्धा इंच या साईडला टिक केलेला आहे। तुमच्या जर ब्लाउजला जास्त मुंड्यामध्ये चुन्या पडत असतील, कापड गोळा होत असेल, तर अशा पद्धतीने अर्धा इंचवरती टिक करून लाईन मारून घ्यायची आहे। हा जो एक्स्ट्राचा कापड असतो, हा कापड राहिल्यामुळे आपल्या ब्लाउजला चुन्या पडत असतात। पाठीमागचा जो मुंड्याचा आकार आहे तो 1.5 इंचावरती आपण देऊन घेणार आहोत। नेहमी मी पाठीमागचा जो आकार आहे तो 1.5 इंचावरती देऊन घेत असते। अशा पद्धतीने मी तुम्हाला आज हाताने टिक करून दाखवते। बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला इथे मुंड्याला आकार द्यायचा आहे। इथे आपण मुंड्याला आकार देऊन दिलेला आहे। मुंड्याला आकार देऊन ही खालची जी लाईन आहे, इथूनच आपल्याला अशा पद्धतीने मुंड्याला हा आकार द्यायचा असतो। मुंड्याचा जर आकार व्यवस्थित असेल तर आपल्या काखेमध्ये घोड येत नाही। आता आपल्याला गळारुंदी टाकायची आहे। मी इथे 2.5 ते 3.5 इंच गळारुंदी घेणार आहे। 3.5 इंचला 1 पॉईंट कमी एवढी मी गळारुंदी घेतलेली आहे। गळ्याची उंची मी 9 इंच घेणार आहे, तर अर्धा इंचवरती एक्स्ट्रा टिक केलेला आहे। म्हणजेच अर्धा इंच आपण शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे। इथेही आपल्याला लाईन मारायची आहे। आता आपण इथेही मोजून घेऊया। बरोबर 3.5 इंचला 1 पॉईंट कमी येत आहे। इथं मी अर्धा इंचने वाढवून घेत आहे। इथून आपल्याला पुढच्या साईडला अर्धा इंचने वाढवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला गळा पसरट हवा असेल तर, आणि तुम्हाला जर नॉर्मल गोलगळा हवा असेल, नाही वाढवलं तरी चालेल। इथेही आपण अशा पद्धतीने लाईन मारून घेऊयात। आपण इथे अर्धा इंच वाढवलं म्हणजे इथं वाढवलं पाहिजे असं नाही। जर समजा तुम्ही इथं वाढवलं तर शोल्डर गळू शकतील, म्हणून आपल्याला इथं आहे तेवढीच 2.5 ते 3.5 इंचच्या आत आपल्याला ही गळारुंदी घ्यायची आहे। आता आपण इथं 1 इंचावरती गळ्याला आकार देणार आहोत। अशा पद्धतीने मी इथे गळ्याला आकार दिलेला आहे। आता आपण 1/2 इंचाने इथं कमी करून घेणार आहोत। हे 1/2 इंच आपण शोल्डर गळू नये त्यासाठी इथे 1/2 इंच आपण कमी करून घेतलेला आहे। आता आपल्याला कंबरचं माप टाकायचं आहे। कंबरचं माप आहे 44 इंच। 44चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 11 इंचवरती मी टिक केलेला आहे। अर्धा इंच पाठीमागचा टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन। नेहमी आपल्याला कंबरचा चौथा भाग अधिक अर्धा इंच
टक्ससाठी टिक करायचं असतं आणि परत 2 इंच आपलं शिलाई मार्जिन. समजा तुम्ही इथं 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर इथं पण आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. इथं 1.5 इंच घेतलं असेल तर इथं पण 1.5 इंच घ्यायचं आहे. आता ही जी लाईन आहे माझी शिलाई मार्जिनची ही अगदी सरळ येत आहे. तर इथं मी जे 44 इंच कंबर घेतलेला आहे म्हणून ही जी लाईन आहे ही सरळ आलेली आहे. तुमचं जर कंबर 42 इंच असेल, 40 इंच असेल तर तुमची ही जी सरळ लाईन येते ही अशा पद्धतीने तिरकस लाईन येईल. आता आपल्याला पाठीमागचा जो टक्स आहे तो टिक करून घ्यायचा आहे. 5 इंच रुंदी, 1/2 इंच या साईडला, 1/2 इंच या साईडला, 5.5 इंच मी इथे उंची घेणार आहे. टक्सची जी उंची घेणार आहे ती 5.5 इंच घेणार आहे. इथेही आपण सरळ लाईन मारून घेऊया. हा आहे आपला टक्स. पाठीमागच्या टक्ससाठी आपण अर्धा इंचने वाढवून घेतलेला आहे. समजा तुम्ही जर पाठीमागच्या टक्ससाठी आपण अर्धा इंच वाढवलं नाही किंवा तुम्ही वाढवलं नाही तर कंबरमध्ये कापड कमी पडू शकतो. म्हणून नेहमी आपल्याला कंबरचा चौथा भाग अधिक अर्धा इंच अधिक 2 इंच अशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग करायचं आहे. अर्धा इंच हे वाढवायला कधीच विसरायचं नाही. आता आपण कट करून घेऊया. इथं आपला पाठीमागचा भाग टिक झालेला आहे. आज आपण 48 साईजचा पाठीमागचा भाग अगदी सोप्या पद्धतीने टिक करून घेतलेला आहे. मुंडा कट करून घेऊयात. पाठीमागच्या मुंड्याला आपण 1.5 इंचावरती हा आकार दिलेला आहे. आपला मुंड्याचा आकार व्यवस्थित गोल असा आला पाहिजे तेव्हाच आपलं ब्लाऊज काखेमध्ये अगदी परफेक्ट असं बसतं. जर तुमचे मुंड्याचे आकार चुकत असतील तर तुमचा ब्लाऊज काखेमध्ये टाईट होऊ शकतो किंवा बाही कमी पडू शकते. गळा कट करून घेऊयात. गळा मी इथे पसरट घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार डिझाईनचा गळा पण घेऊ शकता. इथे आपण पाठीमागचा पूर्ण भाग कट केलेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की ते आपण 1/2 इंच का घेतो, खालच्या साईडला आपण 1/2 इंचाने टिक का करून घेतो, गळ्याला इथं अर्धा इंच आपण का घेतलेला आहे, इथे आपण अर्धा इंच का वाढवून घेतलेला आहे हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता आपण पुढचा पार्ट कट करणार आहोत. सर्वात आधी आपल्याला अर्धा इंच खाली वाढवून घ्यायचं आहे. नेहमी आपण पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागामध्ये हे अर्धा इंचने वाढवून घेत असतो. आता आपल्याला हा जो पाठीमागचा भाग आहे ते अर्धा इंच जिथं लाईन मारलेली आहे त्यावरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे. शोल्डर आधी मी टिक करून घेते. मुंड्याला आकार आपण नंतर देणार आहोत. पुढचा जो मुंडा असतो तो खोल आकार असतो. गळा रुंदीला पण मी इथे टिक करून घेते. इथे आपण गळा रुंदी, मुंडा आणि साईडला टिक करून घेतलेला आहे. आता आपण जो पाठीमागचा भाग आहे तो साईडला ठेवलेला आहे. आपण शोल्डर घेतलेलं होतं 6.5 इंच. इथेही मी 6.5 इंचवरती टिक करून घेते. मुंड्याची जी उंची होती ती 7 इंच होती. इथे आपण 7 इंचवरती टिक करून घेऊया. अर्धा इंच मी साईडला घेतलेला आहे. जसं आपण पुढच्या भागात पाठीमागच्या भागात अर्धा इंच साईडला घेतलेलं होतं तसंच मी पुढच्या भागात देखील अर्धा इंच साईडला घेतलेला आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला 1 इंचवरती आकार द्यायचा आहे. जो पुढचा मुंड्याचा आकार आहे तो आपण 1 इंचवरती देत आहोत. अशा पद्धतीने मी पुढच्या मुंड्याला इथं आकार देऊन घेतलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला पण पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे. आता आपण पुढच्या गळ्याची उंची मोजणार आहोत. पुढच्या गळ्याची उंची आहे 6.5 इंच. त्यात मी अर्धा इंच वाढवून घेणार आहे म्हणजे 7 इंच. अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जात असतं म्हणून आपल्याला वाढवून घ्यायला लागतं. इथे मी 2.5 इंचला 1 पॉईंट कमी घेणार आहे. जसं आपण वरती जेवढं मी गळा रुंदी घेतलेली आहे तेवढीच मी पुढच्या भागात घेणार आहे. शक्यतो जे मोठे साईजचे ब्लाऊज असतात त्यांच्यासाठी जेवढी आपण गळा रुंदी घेतली तेवढंच इथं घेऊन तुम्ही फक्त 1/2 इंचाने वाढवू शकतात किंवा 1 ते 2 पॉईंटने. त्यापेक्षा आपल्याला जास्त वाढवायचं नाही.
अशा पद्धतीने मी टिक केलेलं आहे आणि हे एक पॉईंट आहे ते मी वाढवून घेणार आहे. अगदी मी एकच पॉईंट इथं वाढवून घेत आहे. बघू शकता 1 इंचावरती आपल्याला इथून आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने जर आकार दिला तर आपला पुढचा जो गळ्याचा आकार आहे तो खूप छान असा तयार होतो. आता आपण क्रॉसपट्टी मोजणार आहोत. क्रॉसपट्टी आपल्याला नेहमी खालच्या साईडने मोजून घ्यायची असते. 3.5 इंच मी क्रॉसपट्टी घेणार आहे आणि 3 इंचावरती एक टिक करणार आहे. इकडे पण 3 इंचावरती एक टिक करून घेऊयात आणि दोघही साईडला आपण जे 3 इंचावरती टिक केलेले आहेत त्याला सरळ लाईन मारून घेऊयात. अशा पद्धतीने मी सरळ लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण हे जे 3.5 इंचावरती टिक केलेलं होतं त्याला अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आहे. ही झाली आपली क्रॉसपट्टी. बऱ्याच महिलांना डायरेक्ट आकार देता येत नाही, तर ही खूप सोपी पद्धत आहे. मी जे आधीचे व्हिडिओ आहेत ऑनलाईन क्लासचे आधीचे व्हिडिओ, त्यामध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये डायरेक्ट हाताने तुम्हाला क्रॉसपट्टीला आकार देऊन दाखवलेला आहे. पण बऱ्याच महिलांना तसे आकार देता येत नाही, तर ही अगदी सोपी पद्धत आहे. 3 इंच आणि इथून आपण 3.5 इंचावरती एक टिक केलेली आहे, म्हणजेच अर्धा इंच आपण इथे वाढवून घेत असतो. आता आपण कटोरीचं माप काढणार आहोत. आता हे जे 14 इंच आलेलं आहे, बऱ्याच महिलांचं 14 इंच येईल असं नाही. काहींचं 12.5, 13, 13.5 असंही येऊ शकतं. कारण जर कंबर तुमचं कमी असेल तर हे जे आपण मोजून घेतो ही पट्टी ती कमी येऊ शकते. तुमचं कंबर जास्त असेल तर जास्त येऊ शकते. इथं 14 इंचला एक पॉईंट कमी येत आहे. तिथं आपण डबल फोल्ड करायचा आहे टेपला आणि टिक करून घ्यायचे, म्हणजे आपण सेंटर मधला पॉईंट हा काढून घेत असतो. इथून 2 इंच, इथून 1 इंचावरती आपण टिक केलेला आहे. आता आपल्याला हे जे पॉईंट आहेत ते पॉईंट जॉईन करायचे आहेत. अशा पद्धतीने आपण हे तिघही पॉईंट जॉईन केलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हा कटोरीला आकार द्यायचा आहे. मी नेहमी इथून 2 इंचने मोजून घेत असते. 1 इंच इथून आपण ही पट्टी मोजलेली आहे क्रॉसपट्टी, त्याचा निम्म काढून टिक केलेली आहे. आणि तुम्हाला जर मोठी कटोरी टिक करायची असेल तर इथे अशा पद्धतीने 1/2 इंच वाढवून हे जे आपण 2 इंचावरती टिक करतो तिथून आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा असतो. मग तुम्ही तुमच्या चॉईसने तुम्हाला हवी ती कटोरी कट करू शकतात, लहान किंवा मोठी. पण मी शक्यतो तुम्हाला 48 साईजमध्ये ही 2 कटोऱ्या दाखवणार आहे, म्हणून हे 1/2 इंच वाढवून घ्यायची गरज येत नाही. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हा जो आतला आकार आहे तो कट करून घेऊया. आता आपण गळा कट करून घेऊया. जो पुढचा गळा आहे त्याला पण आकार अगदी व्यवस्थित द्यायचा आहे आपल्याला. मी ज्या पद्धतीने आकार देते त्या पद्धतीने जर तुमचे व्यवस्थित आकार असतील तर आपलं ब्लाऊज आणि आपले गळ्याचे आकार, मुंड्याचे आकार व्यवस्थित असतील तर आपलं ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतं. क्रॉसपट्टी कट करून घेत आहे. क्रॉसपट्टी पण आपण साईडला ठेवून देऊयात. आता आपल्याला कटोरी कट करायची आहे. मी तुम्हाला 2 कटोऱ्या कट करून दाखवणार आहे. त्यासाठी मी ही जी लहान कटोरी आहे हीच कट करणार आहे. अशा पद्धतीने ही कटोरी आपण कट केलेली आहे. आता आपण मुंड्याचा भाग पण साईडला ठेवून देऊयात आणि कटोरी वाढवून घेऊयात. इथे मी कटोरी ठेवलेली आहे. आपल्याला कटोरीच्या 4ही बाजूने जागा मोकळी ठेवायची आहे, म्हणजे एक्स्ट्रा घ्यायची आहे. तशीच आपण आधी टिक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी टिक करून घेतलेली आहे.
ह्या साईडला आपल्याला 1.5 इंचवरती टिक करायचं आहे. अगदी बरोबर 1.5 इंच येत आहे. इथून अर्धा इंच, इथून आपल्याला 1.5 इंचवरती टिक करायचं आहे आणि इथून 1 इंच. ही आहे लहान कटोरी. आता आपण हे जे पॉइंट आहेत हे जॉईन करून घेऊयात. अशा पद्धतीने मी बघू शकता कशा पद्धतीने इथे आकार दिलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे. इथे पण आपण लाईन मारून घेऊयात. गळ्याच्या इथं मी फक्त अर्धा इंच वाढवलेला आहे आणि वाढवताना आपल्याला गळ्यात अर्धाच इंच हे वाढवायचं असतं. बरोबर 9.5 इंच आपली इथे कटोरी आलेली आहे. त्याचा निम्मा करायचा आहे. तिथून खाली 2 इंच, आपली जी मोठी कटोरी आहे यापेक्षा पाव इंचाने वाढी बसते. इथे आपली लहान कटोरी जी आहे ती टिक झालेली आहे. आता आपण कट करणार आहोत. इथं आपली ही कटोरी कट झालेली आहे. जी लहान कटोरी ती आपण कट करून घेतलेली आहे. तिचा मी टक्स पॉइंट दाखवते. एक्स्ट्राचा जो पेपर असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो. 1.5 इंच रुंदी, 3 इंच उंची. फोल्ड करायचं आहे. बघू शकता अगदी सुंदर आपली इथं कटोरी तयार झालेली आहे. ही आहे 48 साईजची लहान कटोरी. आता आपण मोठी कटोरी टिक करूयात. आपण ज्या कटोरीने टिक करून घेतलेला आहे, जी आपली कटोरी लहान निघालेली आहे तीच कटोरी आपल्याला इथं घ्यायची आहे. तसंच आधी टिक करून घेऊयात. यात फक्त पाव इंचाचा फरक असतो या कटोरीत आणि त्या कटोरीत. इथं आपण टिक केलेली आहे 1.5 इंच. सेम पद्धत अर्धा इंच इथे आपण जॉईन करून घेऊयात. हा पण पॉइंट आपल्याला जॉईन करायचा आहे. इथून आपल्याला 1.25 इंच घ्यायचा आहे. लहान कटोरीसाठी आपण 1 इंच घेत असतो, तर इथं 1.25 इंच. इथे आपल्याला पाव इंच. इथे आपण वरच्या साईडला पाव इंच घेतलेले. लक्ष असू द्या मी कुठल्या साईडला टिक केलेला आहे. अगदी हा जो आकार आहे असंच आला पाहिजे. आता इथून आपल्याला हे जो पॉइंट खाली आपण 1.25 इंच वरती केलेला आहे तिथपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने टिक करायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे कटोरी मोठी टिक करण्याची. अशा पद्धतीने आपण ही कटोरी पाव इंचाने वाढवून घेतलेली आहे. म्हणजेच आपली इथे मोठी कटोरी टिक होणार आहे. इथे पण आपण लाईन मारलेली आहे. आता आपण ही कटोरी मोजून घेऊयात. अगदी बरोबर 9.5 इंच आपली इथे कटोरी आलेली आहे. आणि ही जी कटोरी आपण मोजून घेतली होती ही 9.5 इंच आली होती. ही 9.5 इंच. पाव इंचाचा आपल्या ह्या कटोरीमध्ये फरक येतो, कारण आपण 1 इंचाऐवजी 1.25 इंच वाढवून घेतलेलं असतं. 2 इंच. अशा पद्धतीने आपली इथे मोठी कटोरी टिक झालेली आहे. तर आता आपण कट करणार आहोत. इथे आपली मोठी कटोरी पण कट झालेली आहे. आता मी तुम्हाला ही कटोरी त्यावरती ठेवून दाखवते. अशा पद्धतीने आपल्या कटोरीमध्ये अगदी पाव इंचचा फरक आलेला आहे. ही आहे लहान कटोरी आणि ही आहे आपली मोठी कटोरी.
आता आपल्याला बाही कट करायची आहे। आपण बाही कट करणार आहोत, त्यासाठी मी अर्धा इंचवरती टिक करून घेते आणि तिथून वरती आपल्याला मेन उंची मोजून घ्यायची आहे। जी आपल्या बाहीची उंची आहे ती आपल्याला मोजून घ्यायची असते। मी 8 इंच उंची घेणार आहे। तयार उंची 8 इंच आहे, तिथून खाली अर्धा इंच, तिथून वरती अर्धा इंच। हे वरती अर्धा इंच ज्यावेळेला आपण शोल्डर जॉईन करतो त्यावेळेला ते शिलाई मार्जिन मध्ये जात असतं। आता आपण 8 इंच उंचीची बाही घेणार आहोत, त्यासाठी खुल्या भागाकडून आपल्याला 3.25 ते 3.5 इंच कमी करायचं आहे। मी ते 3.5 इंच कमी केलेलं आहे। बाहीच्या उंचीनुसार खुल्या भागाकडून किती इंचावरती आपल्याला कमी करून घ्यायचं याचा देखील आपण व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आता आपण साईज मोजणार आहोत। 48 साईजचा आपण आज पेपर कटिंग केलेला आहे, तर 48चा चौथा भाग 12 इंच आणि त्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। तर आपण हे अर्धा इंच का एक्स्ट्रा घेतो, कारण पाठीमागच्या भागामध्ये 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे, म्हणून आपल्याला अर्धा इंच हे एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तुम्ही जर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर त्यासाठी फक्त आपल्याला छातीचा चौथा भाग इतकंच आपल्याला माप टाकायचं आहे। त्यावरती पण आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला आहे की 1.5 इंच घडी म्हणजे 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी किती इंचची आपण बाहीची घडी घेतली पाहिजे आणि 2 इंच जर शिलाई मार्जिन असेल तुमचं तर त्यासाठी आपण बाहीची घडी किती इंच घेतली पाहिजे। त्यात मी तुम्हाला बाही देखील टिक करून दाखवलेली आहे आणि सर्व समजून सांगितलेलं आहे। आता आपण इथून 2 इंचावरती टिक करणार आहोत। दंडघेर 9.5 इंच मी इथे दंडघेर घेणार आहे। दंडघेर नेहमी आपल्याला आपल्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जे कस्टमरचं ब्लाऊज असेल त्याच्यावरून तुम्हाला दंडघेर मोजून घ्यायचा असतो। प्रत्येकाचा दंडघेर कमी जास्त असू शकतो। इथे आपण टिक केलेला आहे। आता आपल्याला आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने मी इथे आकार देऊन घेतलेला आहे। हे जे आकार आहेत आपले पुढचा आकार आणि पाठीमागचा आकार किती इंचावरती आपण कुठल्या साईजसाठी दिला पाहिजे ते मी 28 ते 50 जे 4 टचचे व्हिडिओ आहे त्यामध्ये प्रत्येक साईजसाठी सांगितलेलं आहे। तर जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा, तुम्हाला बाहीचे आकार किती इंचावरती द्यायचं ते लक्षात येईल। आता आपली 48 साईजची बाही कट ठीक झालेली आहे। आता आपण कट करणार आहोत। इथे आपली बाही कट झालेली आहे। आता आपण जो हा आतला आकार आहे तो कट करणार आहोत। बाहीचे जर आकार तुमचे व्यवस्थित असतील तर तुमची बाही पुरते व्यवस्थित, आणि जर तुमची बाही पुरत नसेल तर तुमचे बाहीचे आकार चुकीचे असतील किंवा मुंड्याचे आकार चुकीचे असतील। जर आपल्याला मुंड्याचे आणि बाहीचे आकार जमत नसतील तर आपल्याला जास्तीत जास्त पेपर कटिंग करायची आहे आणि मी कशा पद्धतीने आकार देते तशा पद्धतीने तुम्हालाही आकार द्यायचा आहे। इथे आपली 48 साईजची बाही कट झालेली आहे। ही आहे आपली लहान कटोरी, ही आहे आपली मोठी कटोरी आणि आपण ज्या कटोरीवरून कट केलं ती ही कटोरी आहे। ही मेन कटोरी असते, याच्यावरूनच आपल्याला ह्या दोघीही कटोऱ्या कट करायच्या असतात। हा आहे आपला मुंड्याचा भाग, क्रॉस पट्टी आणि पाठीमागचा भाग। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हे 48 साईजचं पेपर कटिंग केलेलं आहे आणि त्या पेपर कटिंगमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। आणि तुम्हाला जर अशाच प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तुम्हाला अशाच प्रकाराचे पाठीमागचा भाग, 2 कटोऱ्या, मुंड्याचा भाग, क्रॉस पट्टी, बाही हे सर्व तुम्हाला मिळून जाणार। तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।